पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी. वयानुसार पेन्शन वाढीचे मोठे अपडेट. नमस्कार मित्रांनो, देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आजची आनंदाची बातमी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण गेल्या काही दिवसापासून पेन्शन वाढ, 8वा वेतन आयोग आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या अतिरिक्त लाभाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर एखादा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात येणार नाही. मित्रांनो, 7वे वेतन आयोग लागू होऊन आता जवळपास 10 वर्षाचे कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांमध्ये एकच प्रश्न सतत विचारला जात आहे, 7वा आणि 8वे वेतन आयोग कधी येणार? संघटना आणि निवृत्त कर्मचारी संघटनेकडून सरकारकडे वेतन आयोगाची मागणी केली जात आहे. महागाई सातत्याने वाढत असल्याने अनेक पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की वाढत्या खर्चाचा विचार करून पेन्शनधारकांमध्ये म्हणजेच की सुधारणा होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा अधिक वेगाने सुरू झाली आहे. काही माध्यमांमध्ये आणि विविध चर्चांमध्ये असे सांगितले जात आहे की नवीन वेतन आयोग लागू झाल्यास पेन्शनच्या रकमेत सुधारणा होऊ शकते. मात्र मित्रांनो, याबाबत अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत आदेशानंतर निश्चित होईल. त्यामुळे कोणतीही अप्रामाणिक माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत अपडेटसाठी खात्री करणे महत्त्वाचे आहे. आता प्रश्न असा आहे की जर भविष्यात नवीन वेतन आयोग लागू झाला तर सर्वसामान्य पेन्शनधारकांना त्याचा फायदा कशाप्रकारे मिळू शकतो? वयानुसार अतिरिक्त लाभ मिळू शकतात का? आणि महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नेमकी चर्चा काय सुरू आहे? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सध्या पेन्शनधारकांमध्ये ज्या विषयाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे तो म्हणजे वयानुसार अतिरिक्त पेन्शन वाढ. अनेक जे निवृत्ती कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक याकडे आशेने पाहत आहे. समोर येत असलेल्या चर्चेनुसार 80 वर्षानंतर ज्येष्ठ पेन्शनधारकांना अतिरिक्त लाभ देण्याचा विचार विविध स्तरावर मांडला जात आहे. यामध्ये उद्देश असा सांगितला जातो की वाढते वय, औषधोपचाराचा खर्च आणि दैनंदिन गरजा लक्षात घेऊन अधिक आधार मिळावा. चर्चेत असलेल्या माहितीनुसार 80 ते 85 वयोगटातील पेन्शनधारकांना 20% अतिरिक्त लाभ देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यानंतर 80 ते 90 वर्ष वयोगटातील 30% ते 90 ते 95 वर्ष वयोगटातील 40% आणि 95 ते 100 वर्ष वयोगटातील 50% अतिरिक्त लाभ देण्याची चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत पेन्शन दुप्पट करण्याचाही प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती विविध माध्यमातून समोर येत आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या, हे दर अंतिम मंजूर झाले आहेत असे समजू नका. याबाबत सरकारकडून अधिकृत आदेश किंवा अधिसूचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ निश्चित होईल. उदाहरण समजून घ्या, एखादा निवृत्त कर्मचाऱ्याचे वय 82 वर्ष आहे आणि त्याचे सध्या नियमित पेन्शन मिळत आहे. जर भविष्यात अशा प्रकारची वाढ अधिकृतपणे लागू झाली तर त्याला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे 90 ते 95 किंवा 100 वर्षातील ज्येष्ठ नागरिकांनाही वयानुसार वेगवेगळे लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. प्रत्येकजण आता सरकारच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहत आहे, कारण त्यानंतर प्रत्यक्षात कोणाला किती फायदा होणार हे स्पष्ट होईल. मित्रांनो, आता महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी समोर येत असलेल्या महत्त्वाच्या चर्चेबद्दल जाणून घेऊया. सध्या सरकारी किंवा निमशासकीय प्रवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक निवृत्त कर्मचारी आणि कर्मचारी संघटना पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर 20%हून 100%पर्यंत अतिरिक्त लाभ देण्याबाबत चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मित्रांनो, ही बाब अद्याप अधिकृत निर्णय म्हणून जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी सरकारकडून प्रसिद्ध होणारी अधिकृत अधिसूचना तपासणे महत्त्वाचे आहे. जर भविष्यात याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर लाखो निवृत्त कर्मचारी आर्थिक दिलासा मिळू शकतो. वाढत्या औषधोपचाराचा खर्च, दैनंदिन गरजा आणि महागाईचा ताण लक्षात घेता पेन्शनधारकांमध्ये सुधारणा झालेल्या असून कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता आणखी एक महत्त्वाचा बदल समजून घेऊया. पूर्वी जीवन प्रमाणपत्र म्हणजेच की लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना बँक आणि संबंधित कार्यालयात प्रस्ताव द्यावे लागेल. विशेषतः जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी ही प्रक्रिया अनेकदा त्रासदायक ठरत होती. मात्र आता डिजिटल सुविधांमुळे अनेक पेन्शनधारकांना ऑनलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे घराजवळील सुविधा केंद्र, मोबाईल ॲप आणि बायोमेट्रिक सेवांच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक सोपी होत आहे.
त्यामुळेच वेळेची बचत होते, वारंवार प्रवास करण्याची गरज कमी होते आणि पेन्शन सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया अधिक लाभाने व्यवस्थित आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा बदल खूपच उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच प्रत्येक पेन्शनधारकांनी आपल्या बँकेशी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून ठेवून अधिकृत सूचना वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही लाभ किंवा आवश्यक प्रक्रिया चुकणार नाही. मित्रांनो, आज आपण पेन्शनधारकांसाठी समोर येत असलेल्या सर्व महत्त्वाचे घडामोडी घेतले आहे. 8वा वेतन आयोग, वयानुसार अतिरिक्त पेन्शन वाढीची चर्चा, महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचाऱ्याबाबत सुरू असलेल्या मागण्या आणि जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची सुविधा या सर्व बाबीवर सध्या मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित झालेले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही बातमी सोशल मीडियावर पाहून लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत आदेश, शासन निर्णय, अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच कोणतेही निर्णय अंतिम मानावा. कारण अनेक वेळा अपूर्ण आणि चुकीची माहिती व्हायरल होते आणि त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि हे संभ्रम खूप वेळेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळेच जर सरकारकडून भविष्यात पेन्शन वाढ, 8वा वेतन आयोग किंवा वयानुसार अतिरिक्त लाभाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला तर त्याची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा आणि योग्य माहितीचा इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या घरात आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर कोणी पेन्शनधारक असतील तर व्हिडिओ हा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यांना या चर्चाबद्दल आणि अधिकृत माहितीची वाट पाहण्याचे महत्त्व समजेल. आणखी एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या विभागातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला सध्या कोणती पेन्शन मिळते हे कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून अजून पेन्शनधारकांना त्यांची माहिती पडेल. तसेच 8व्या वेतन आयोगाबाबत तुमचे मत काय आहे हे आम्हाला कळवा. अशाच पेन्शन, सरकारी योजना, सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, शेतकरी आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला असलेला बेल आयकॉन नक्की दाबा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका. तुमच्या एक हाईपमुळे आम्हाला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त पेन्शनधारकापर्यंत शेअर करा, कारण तुमचं एक शेअर लाखो पेन्शनधारकांना महत्त्वाची आणि उमेदीची माहिती पुरवून देऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाची आणि ही आनंदाची बातमी राहू शकते. जेव्हा 8वं वेतन आयोग लागू होईल तेव्हा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पेन्शनधारकांना लाखो रुपयांची नाही तर काही ना काही 20%, 30% त्यांच्या पैशात वाढ होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा येईल. असे सरकारचे सुद्धा प्रयत्न सुरू आहे. परंतु अधिकृत माहिती समोर आल्यावरच या माहितीचे अपडेट समोर घेऊ आणि तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.